मला माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी पसंत होती. तिचे नाव वैशाली होते. मी आईशी बोलणं करून वैशालीसोबत साखरपुडा केला होता. आता आमचे लग्न ठरले होते. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की तिने माझ्याशी बोलावे. त्यामुळे मी तिला फोन करत होतो. पण मी जेव्हाही तिला फोन करत होतो ती माझा फोन उचलत नव्हती. त्यानंतर एके दिवशी आम्ही माझ्या चुलत भावाच्या लग्नात भेटलो. तिथे भेटल्यावर मी तिचा हात पकडला. तेव्हा तिने सगळ्यांसमोर माझी बेइज्जती केली. तिच्या अशा वागण्यामुळे मला तिचा खूप राग आला होता. त्यानंतर थोड्या दिवसानंतर मी माझ्या आईवडिलांना सांगून घाईघाईने लग्न उरकून टाकले आणि नोकरीनिमित्ताने तिला घेऊन मी दुबईला गेलो. मला तिच्याकडून माझ्या बेइज्जतीचा बदला घ्यायचा होता. जेव्हा आम्ही आमच्या फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा वैशाली माझ्या वडिलांच्या मित्रांची मुलगी होती. ते पुण्याला राहत होते आणि त्यांच्या घरी आमचे येणे जाणे कमीच होते. आमचे एकत्र कुटुंब होते. माझे आई वडील आणि माझे काका काकू आम्ही सर्वजण एकत्र चिंचवडला राहत होतो. आमचे 2 मजली घर होते. खालच्या घरात आम्ही राहत होतो आणि वरच्या मजल्यावर माझे काका काकू राहत होते. माझे आई वडील कधीतरी पुण्याला जात होते, पण माझे तर बऱ्याच वर्षापासून पुण्याला जाणेही झाले नव्हते. पण जेव्हा वैशालीच्या मोठ्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा मी तिच्या लग्नात जाण्याचा विचार केला. कारण माझी परीक्षाही झाली होती आणि आता मी नोकरीच्या शोधात होतो. त्यामुळे मी विचार केला की पुण्यात जाऊनही तपास करावा. खूप वर्षांनंतर मी वैशालीला पाहिले होते. कदाचित 7-8 वर्षांनंतर जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मी तिला एकटक पाहतच राहिलो. त्या दोघीही बहिणी दिसायला खूप सुंदर होत्या. पण मोठ्या बहिणीचे तर लग्न जमले होते आणि आता ती सासरी जाणार होती. पण वैशालीला पाहून माझ्या मनात काहीतरी झाले होते. ती खूप छान मुलगी होती. ती मला पाहून काही न बोलता हसून तिने मला हाय केले. तिची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती आणि माझ्यासोबत मजाक मस्तीही करत होती. ती मला विचारत होती की तू केव्हा लग्न करणार आहे. खरेत पाहायला तर वैशालीची बहीण नीता आणि मी सारख्याच वयाचे होतो. त्यामुळे आम्ही दोघं खूप मोकळ्या मनाने एकमेकांशी बोलत होतो. पण वैशाली एकदाही आमच्या जवळ बसली नाही. वैशालीपेक्षा एक भाऊ लहान होता. त्याच्यासोबतही माझे चांगले जमत होते. नीताने मला लग्नाच्या बाबतीत विचारल्यावर मी तिला म्हणालो, एकदा जर माझी नोकरी लागली तर मीही उरकून टाकेल. खरं सांगायला गेलं तर तू मला नाराज केला आहे, कारण मला तुझ्यासोबत लग्न करायचे होते. पण माझ्या आधी तुझ्या पतीनेच तुला पसंत केले, असे मी तिला मजाक मस्तीमध्ये बोललो. नीता माझ्याकडे डोळे मोठे करून हसू लागली. ती मला म्हणू लागली की तू अजूनही खोडकरच आहे. तुझ्यात जराही फरक पडला नाही. मला तर असे वाटले होते की डिग्रीचे शिक्षण घेतल्यावर तू जरा सिरियस होशील, पण तू तसाच आहे. मी हसून तिला म्हणालो की नीता, मी तुझी मजाक करत होतो. तेवढ्यातच वैशाली सर्वांसाठी चहा घेऊन आली. मी तिला निरखून पाहू लागलो. डोक्यापासून ते पायापर्यंत मी तिला पाहत होतो. तिने चहा टेबलावर ठेवला. मी तिला म्हणालो की वैशाली प्लीज मला हातात चहा दे. मी थोडा खोडकर मुलगा होतो आणि समोर एवढी सुंदर मुलगी असल्यावर मी माझ्या मनावर ताबा ठेवू शकलो नाही. जसाही तिने माझ्या हातात चहाचा कप दिला, मी कपसोबत तिचा हातही धरला आणि हसतच तिचा हात सोडला. पण तिला थोडे टेन्शन आले होते. ती लगेच रूममधून निघून गेली. आम्ही लग्नाच्या 4 दिवस आधीच तिथे पोहोचलो होतो. त्यामुळे आम्ही रोज रात्री नाचगाण्याचा कार्यक्रम करत होतो आणि खूप एन्जॉय करत होतो. पहिल्याच दिवशी वैशालीने तिच्या मैत्रिणींनाही बोलावले होते. सर्वजण गाणे म्हणू लागले आणि नाचू लागले. त्यानंतर सर्व मुली एका रूममध्ये जाऊन बसल्या आणि मुलं बाहेर बसली. मुलींच्या रूममधून बाहेर गाण्यांचा आवाज येऊ लागला. तेव्हा मी वैशालीच्या भावाला विचारले की आतमध्ये काय चालू आहे. तेव्हा तो मला म्हणाला की सर्व मुली डान्स करत आहेत, त्यामुळेच मुलांना आत येऊ दिले नाही. आता मला ते पाहण्याची उत्सुकता होती, त्यामुळे मी त्या रूमची खिडकी शोधू लागलो. मी घराच्या मागच्या बाजूने गेलो. तिथे त्या रूमची खिडकी होती, पण ती आतूनच बंद होती. तेथे एक लहान खिडकीही होती. मी टेबलवर चढून त्यातून पाहण्याचा विचार केला. तेथे जवळच एक टेबल होता. मी तो आणला आणि त्यावर चढून मी पाहू लागलो.
तेव्हा वैशाली एका गाण्यावर डान्स करत होती. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिलो. तिला पाहून मला असे वाटले नव्हते की ती एवढा सुंदर डान्स करू शकते. मला माहीत नाही, अचानक माझ्या मनात असे आले आणि मी माझ्या खिशातून मोबाईल काढून तिचा व्हिडिओ बनवू लागलो. थोड्या वेळानंतर जेवणासाठी सर्व मुली ऑर्डर करू लागल्या. मी लगेच स्टूलवरून खाली उतरलो आणि बाहेर जाऊ लागलो. त्यानंतर मेहंदीचे फंक्शन होते. त्यातही तिने मेहंदी कलरचा ड्रेस घातला होता आणि त्यात ती खूप सुंदर दिसत होती. संपूर्ण गर्दीत माझे पूर्ण लक्ष फक्त तिच्याकडेच होते. तिला पाहून माझ्या चेहऱ्यावर आनंद येत होता, पण ती मला पाहून आपली नजर फिरवत होती आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. रिसेप्शनचे शेवटचे फंक्शन होते. त्या दिवशी ती घराच्या पायऱ्या उतरत होती आणि मी चढत होतो. मीही तिच्या वडिलांसोबत घरच्या कामांमध्ये व्यस्त होतो. पायऱ्या चढताना तिची ओढणी माझ्या घड्याळात अडकली आणि त्यामुळे आम्हाला तिथे थांबावे लागले. तिने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा मी माझ्या घड्याळातून तिची ओढणी काढत होतो. ती 2 पायऱ्या वर चढून आली आणि माझ्याकडे पाहू लागली. मला कळत नव्हते की काय करावे. तेव्हा ती मला म्हणाली की तू राहू दे, मी माझी ओढणी काढते. मी लगेच माझा हात मागे घेतला आणि तिच्याकडे पाहू लागलो. तिने थोडा वेळ प्रयत्न केला, पण ओढणीचा दोरा अडकला होता आणि मला तर हे पाहून मनातल्या मनात आनंद होत होता. पण शेवटी तिने वैतागून तो दोरा आपल्या दाताने तोडला. ती पायऱ्या उतरण्याआधीच मी तिचा हात पकडला. तेव्हा ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी तिला म्हणालो की तू खूप सुंदर दिसत आहे. तेव्हा तिने माझ्याकडे रागाने पाहिले आणि मला म्हणाली की मी तुला विचारलेच नाही की मी कशी दिसत आहे. मी तिला म्हणालो की सुंदर गोष्टींचे कौतुक करायलाच हवे. ती तावातावाने तेथून निघून गेली. वैशाली माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होती आणि दिसायलाही खूप सुंदर होती. थोडी घमंडी होती. दुसऱ्या दिवशी मला जायचे होते, त्यामुळे मी रात्रीच माझ्या आईला सांगितले की मला वैशाली पसंत आहे. त्यामुळे तू अंकलसोबत बोलणं करून घे आणि तिला माझ्यासाठी मागून घे. त्यावर आई मला म्हणाली की मी स्वतःच हा विचार करत होती की वैशालीला आपल्या घराची सून म्हणून आणावे. आणि त्याच रात्री माझ्या आईने वैशालीच्या वडिलांसोबत आमच्या दोघांच्या बाबतीत बोलणं केलं. त्यांना या नात्यासाठी काहीही हरकत नव्हती. त्यांनी लगेच होकार दिला. ते म्हणाले की सुमित माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि तो आम्हालाही खूप आवडतो. सर्व काही आपले ओळखीचेच आहे, त्यामुळे मला काहीही अडथळा नाही. आमच्याकडून पूर्णच होकार आहे. ही गोष्ट ऐकून मला विश्वास बसत नव्हता, कारण मी तिच्यावर प्रेम करत होतो. ती मुलगी मला पत्नीच्या रूपात मिळणार होती. मला माझ्या नशिबावर विश्वास होत नव्हता. माझ्या आईने तिच्या हातातील अंगठी लगेच वैशालीला घातली. माझी आई त्यांना म्हणाली की सुमितच्या चुलत भावाचे लग्न आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच आमच्या घरी या. त्यावेळीच आपण या दोघांची एंगेजमेंट करून देऊ आणि त्यानंतर वैशालीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आपण त्या दोघांचे लग्नही करून देऊ. माझ्या आईलाही या गोष्टीवर काही हरकत नव्हती. मलाही खूप छान वाटत होते की आता आम्ही बंधनात अडकलो आहोत, त्यामुळे मी फोनवर तिच्याशी भरपूर गप्पा करेल. पण जेव्हा मी नीताकडून वैशालीचा नंबर मागितला तेव्हा ती मला म्हणाली की तुला काय काम आहे. मी तिला म्हणालो की आता ती माझी होणारी बायको आहे, त्यामुळे मी फोनवर तिच्याशी गप्पा करेन. तुला जेलसी होत आहे का? त्यावर ती हसू लागली आणि मला म्हणाली की सुमित, वैशालीचा स्वभाव खूप वेगळा आहे. तिला फोनवर बोलायला आवडत नाही. मी तिला म्हणालो की तू मला फक्त तिचा नंबर दे, त्यानंतर तिला कसे बदलायचे हे मी पाहून घेईन. मी पुन्हा चिंचवडला गेल्यावर वैशालीला फोन करू लागलो, पण तिने माझा फोन रिसीव केला नाही. त्यानंतर मी तिला व्हॉट्सअपवर मेसेज करू लागलो आणि माझे नावही सांगितले आणि तिला म्हणालो की मला तुझ्याशी बोलायचे आहे. तिने माझा मेसेज पाहिला तर होता, पण त्यावर तिने मला काहीही रिप्लाय दिला नाही आणि मला फोनही केला नाही. मी तिच्या बहिणीला म्हणजेच नीताला फोन केला आणि तिला विचारपूस केली की ती माझ्यासोबत का बोलत नाही. ती मला म्हणाली की मी तर तुला आधीच सांगितले होते, ती फोन उचलणार नाही आणि तुझ्याशी बोलणारही नाही.
या गोष्टीचे मला फार वाईट वाटले होते, पण मी काहीही बोललो नाही. काही दिवसानंतर मी माझ्या चुलत भावासोबत पुण्याला कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा आम्ही वैशालीच्या घरी गेलो, कारण तिथून पुढे आम्हाला सुरतला जायचे होते. मला थोडा वेळ आराम करायचा होता, त्यामुळे हॉटेलला न जाता मी वैशालीच्या घरी गेलो. घरी जाऊन मी जेव्हा दार ठोकले, तेव्हा आतून वैशालीचाच आवाज आला. ती विचारू लागली की कोण आहे. मी म्हणालो की मी सुमित आहे. तेव्हा ती म्हणाली की घरी तर कोणीही नाही. माझे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि भाऊही घरी नाही, त्यामुळे मी दार उघडणार नाही. मी तिला विचारले की याचा अर्थ काय आहे की तू दार उघडणार नाही. मला हे ऐकून खूप राग आला होता. मी विचार करू लागलो की तिने मला काय समजले आहे की मी एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यासोबत चुकीचे वागेल. माझे दोघे भाऊ मला हसू लागले आणि म्हणाले की आम्हाला माहीत नव्हते की तुला तुझ्या सासरवाडीत एवढी इज्जत आहे. जाऊ दे, सोड. आपण हॉटेलला जाऊनच थोडा वेळ आराम करूया. मला खूप लाजिरवाणी वाटले आणि तिच्यावर रागही येत होता. माझा भाऊ हसूनच मला म्हणाला की तू आधी मुलीला विचारून घे की ती तुला पसंत करते की नाही. तिने जर तुझा आवाज ऐकूनही दार उघडले नाही आणि या गोष्टीमुळे सर्वांसमोर माझी बेइज्जती झाली. संध्याकाळी मी सुरतला जायला निघालो आणि रात्री मला वैशालीच्या वडिलांचा फोन आला आणि मला म्हणू लागले की बेटा तू पुण्याला आला आहे का? तू कुठे आहे? आम्ही घरी परत आलो आहोत. तू लवकर घरी ये. मी म्हणालो की नाही, मी सुरतला जायला निघालो आहे. मला फक्त थोडा वेळ आराम करायचा होता, पण तुम्ही घरी नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी कोणीही दार उघडले नाही. कदाचित माझी लायकीच तेवढी आहे. इच्छा नसतानाही मी तक्रार केली. त्यावर तिचे वडील मला म्हणाले की नाही बेटा, तुझी लायकी आणि इज्जत आमच्या नजरेत खूप आहे. खरं तर वैशाली घरात एकटी होती, त्यामुळे तिने दार उघडले नाही. मी त्यांना म्हणालो की मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत माझे चुलत भाऊ देखील होते. तेव्हा तिचे वडील म्हणाले की ठीक आहे, परत येताना घरी नक्की ये. मी म्हणालो ठीक आहे, वेळ मिळाला तर येईल. आधीच तिथे गेल्यामुळे सर्वजण माझी मजाक उडवत होते, त्यामुळे पुन्हा तिथे जायला मी वेडा नव्हतो. आम्ही 7 दिवसाच्या टूरवर गेलो, पण माझे कुठेही मन लागले नाही. मला पुन्हा पुन्हा ती गोष्ट आठवत होती आणि माझा झालेला अपमान आठवत होता. तिला तर असेही वाटले नाही की फोन करून माझी माफी मागावी. त्यानंतर जेव्हा मी पुण्याला आलो, तेव्हा मी हॉटेललाच थांबलो. मी खूप रागात होतो. घरी जाऊन आई मला विचारपूस करू लागली की तू पुण्याला गेला होता का? मी आईला म्हणालो की जाताना वैशालीने माझा खूप अपमान केला, त्यामुळे येताना तिथे जाण्याची माझी इच्छा झाली नाही. जेव्हा मी सर्व गोष्टी माझ्या आईला सांगितल्या, तेव्हा आईलाही खूप आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली की हे तर खूप चुकीचे झाले आहे. वैशालीने दरवाजा उघडायला हवा होता, असे आई म्हणाली. त्यानंतर मी घरातील मोबाईलवरून वैशालीला फोन केला. तेव्हा तिने फोन उचलला आणि म्हणाली की बोला आई, तुम्ही कशा आहात? मी तिला म्हणालो की मी सुमित बोलत आहे. तेव्हा ती शांत झाली. ती फोन ठेवण्याआधीच मी तिला म्हणालो की फोन ठेवू नको. मी तुझ्या फोनवर बऱ्याच वेळा तुला फोन केला आणि व्हॉट्सअपवर मेसेजही केले, पण तू मला रिप्लाय दिला नाही. काय झाले आहे? तुला माझ्यासोबत बोलायचे नाही का? माझे बोलणे ऐकून ती जरा घाबरली होती आणि मला म्हणाली की मला फोनवर बोलणे आवडत नाही. मी तिला म्हणालो की मी रात्री तुला फोन करेल आणि तू मुकाट्याने फोन उचल. मला तुझ्याकडून नकार ऐकायचा नाही. आणि एवढे बोलून मी फोन ठेवून दिला. रात्री 11 वाजता मी तिला फोन केला, पण तिने माझा फोन उचलला नाही. त्यानंतर मी तिला मेसेजही केले, पण तिने फोन बंद करून ठेवला होता. मला तिच्यावर खूप राग येऊ लागला. 15 दिवसानंतर माझ्या चुलत भावाचे लग्न होते. लग्नात पुण्याहून सर्वजण आले होते. त्यांच्यासोबत वैशालीही आली होती, पण ती माझ्याकडे पाहतही नव्हती. माझ्या बहिणीसोबत ती सरळ माझ्या घरी निघून गेली, कारण काकांच्या घरी पाहुण्यांची खूप गर्दी झाली होती. तिचे आई वडील आणि ती आमच्या घरीच थांबले होते. रात्री सर्वजण मनोरंजन करू लागले.
माझी अशी इच्छा होती की वैशालीने फक्त एकदा येऊन मला भेटावे, कारण मला तिला अद्दल घडवायची होती. सर्वजण अंगणात नाच गाण्याचा कार्यक्रम करू लागले, पण ती अजूनही तयारी करून बाहेर आली नव्हती. माझी बहीणही रूममधून बाहेर आली नव्हती. तेव्हा मी माझ्या बहिणीला आवाज दिला आणि ती रूमच्या बाहेर आली. मी तिला म्हणालो की आई तुला आवाज देत आहे, लवकर खाली ये. आणि ती रूममधून बाहेर आली. आता वैशाली रूममध्ये एकटीच होती. मी त्या रूममध्ये गेलो तेव्हा ती तयारी करत होती. मी आतून दार लावून घेतले. मला पाहून ती थोडी घाबरली आणि उठून उभी राहिली आणि दरवाजाकडे जायला निघाली. परंतु मी दरवाजासमोर उभा होतो. ती मला सांगू लागली की बाजूला सरका, मला बाहेर जायचे आहे. मी तिला सांगितले की एवढी काय घाई आहे तुला, आपण दोघेजण जरा गप्पा मारू, मग तू जा. मी दरवाजाची कडी लावली. तिने ते पाहिलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती अजूनच घाबरू लागली, जणू काही श्वास घेणं विसरली असेल. ती मला सांगू लागली की सुमित प्लीज मला बाहेर जाऊ दे. मी तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो की का तुला एवढी घाई का झाली आहे, तू नेहमी मला इग्नोर करत आहेस. फोनवरही तू बोलत नाही, मेसेजचं उत्तर देखील देत नाही, घरी आलो तर दरवाजाही उघडत नाही. मी तुला खाऊन जाणार आहे का. ती मला म्हणू लागली की प्लीज माझा हात सोडा, मला जाऊ द्या. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती खूप नर्वस झालेली होती. मी तिला म्हणालो की काय झालं आहे तुला, तू मला इग्नोर का करत आहेस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि ती मला सांगत होती की सोडा मला. ती रडण्याच्या आधीच मी तिचा हात सोडला आणि तिला म्हणालो की मला आधी प्रॉमिस कर की तू रात्री माझ्याशी फोनवर बोलशील, तरच मी दरवाजा उघडेल, नाहीतर उघडणार नाही. ती मला म्हणाली की हो मी तुमच्याशी फोनवर बोलेल, प्लीज दरवाजा उघडा. मी दरवाजा उघडला आणि जसाही मी दरवाजा उघडला तशी ती लगेच धावत खोलीच्या बाहेर निघून गेली. जेव्हा मी रात्री तिला फोन केला तेव्हा तिने लगेच माझा फोन उचलला आणि म्हणाली की बोला आता, काय बोलायचे आहे तुम्हाला. मी तिला सांगितलं की खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, त्या 1 मिनिटात पूर्ण होणार नाही. उद्या मेहंदीचं फंक्शन आहे, मला तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. तू उद्या तयार होऊन खोलीतच थांबायचं, कारण मेहंदीचं फंक्शन तर बाहेर असेल, मी तुला भेटायला खोलीतच येईल. ती मला म्हणू लागली की मी असं काहीच करणार नाही. मी तिला बोललो का तू थांबणार नाहीस. तिने मला सांगितलं की हे सगळं काही ठीक नाही. मी तिला म्हणालो की वैशाली, मी तुझा होणारा नवरा आहे, कोणी दुसरा नाही. तिने मला लगेच प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की होणारा नवरा आहे, अजून आपले लग्न झाले नाही आणि असे करणे उचित नाही. मी म्हणालो की ह्या लग्नानंतर मी तुझा नवरा होईल, तू हे नको विसरू की आपली एंगेजमेंट झाली आहे. माझे बोलणे ऐकून तिने फोन बंद केला. मला तिच्याशी खूप बोलण्याची इच्छा होत होती, तिला भेटण्याचीही. सोबत गप्पा मारून एकत्र बसून मला हा क्षण एक आठवण म्हणून जपून ठेवायचा होता. पण ती मला अजिबात वेळ देत नव्हती. मी माझ्या आईला सांगितलं की या मेहंदीच्या फंक्शनमध्येच माझं लग्नही करून दे. सगळे नातेवाईक देखील आलेले आहेत आणि आपला खर्चही वाचेल, म्हणून तू आमचे लग्न आताच करून दे. आईने माझे बोलणे ऐकले. ती मला म्हणाली की ठीक आहे, मी तुमचे लग्न लावून देते. माझ्या जिद्दीमुळे आमचे लग्नही होऊन गेले. मी आमच्या लग्नाच्या वेळेस पाहिले की वैशाली आपल्या डोळ्यातील अश्रू वारंवार पुसत होती. तिची ही गोष्ट मला अजिबात आवडली नव्हती. तिला तर माहीत होते ना की एक ना एक दिवस आमचे लग्न होणारच आहे, मग त्यात रडण्यासारखे काय. ती माझ्या बाजूलाच बसलेली होती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिने लगेच तो हात सोडवण्याचा प्रयत्न केला. ती घाबरली होती. मी तिला सांगितलं की आता मी तुझा पती आहे, तरी देखील तू हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहेस. पण तिने हात सोडवण्याचा प्रयत्न काही सोडला नव्हता. मग मीही तिचा हात सोडून दिला. मी तिला सांगितलं की आता तरी तुला माझ्यावर ऑब्जेक्शन नको आहे, कारण मी तुझा नवरा आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता कपडे बदलू नकोस. मला तुला मन भरून बघायचे आहे. माझं असं बोलल्यावर तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं नाही. मी तिच्यासाठी एक सुंदर गिफ्ट देखील घेतलं होतं, पण तिला या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता. ती माझ्याजवळून उठून निघून गेली. थोड्याच वेळात मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर ती मला दिसलीच नाही. मी तिला संपूर्ण घरात शोधू लागलो, पण ती मला कुठेही दिसत नव्हती. मला पाहून जणू कुठे लपून बसली असेल असा मी विचार करू लागलो. कार्यक्रमाच्या दरम्यान ती मला भेटली नाही. कार्यक्रम संपला आणि सगळे घरी जाण्याची तयारी करत होते. मी आमच्या स्वयंपाकघरात गेलो आणि मी पाहिलं तर ती चहा बनवत होती. तिने मला वळून पाहिलं आणि ती घाबरली. ती आपले अश्रू पुसत होती. मला काहीच कळत नव्हते की ती का रडत होती. मी तिला विचारले की काय झाले आहे तुला, तू का रडत आहेस? तिने मला काहीच उत्तर दिले नाही. मी तिला म्हणालो, तू आता 2 दिवसात परत जाणार आहेस म्हणून तू उदास झाली आहे का? म्हणून तुला रडू येत असेल. तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणू लागली की माझं डोकं खूप दुखत आहे. मीही तिला म्हणालो की माझंही खूप दिवसापासून डोकं दुखत आहे. कोणीतरी प्रेमाने जर दाबून दिलं तर मला बरं वाटेल. तिने चहाचा कप उचलण्याआधीच मी तो कप उचलला आणि एक घोट चहा पिला. मग मी तो कप तिच्याकडे सरकवला. तिला म्हणालो की आता तू चहा पी. मी तिला सांगितलं की चल आपण आपल्या रूममध्ये जाऊन चहा पिऊ. आता तर सगळे झोपले आहेत. थोड्या गप्पाही मारू. मी तिचा हात पकडला आणि तिला खोलीत घेऊन जात होतो, पण तिने पुन्हा माझा हात सोडण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो की तुला काय प्रॉब्लेम आहे? आधी तू मला सांगत होती की अजून आपले लग्न झालेले नाही, आणि आता लग्न झालं तरी देखील तू नेहमी हात सोडवण्याचा प्रयत्न करतेस. मला फक्त तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, दुसरं काहीही करायचं नाही. मी तुला वाईट माणूस दिसतो का? ती मला बोलली की हो, तुम्ही खूप वाईट आहात. तिने जोरात हात झटकला. माझ्या दुसऱ्या हातात चहाचा कप होता. त्यातून चहा माझ्या हातावर पडला. चहा खूप गरम होता. तुम्ही खूप निर्लज्ज आहात. मला एकट्यात पाहून मला त्रास द्यायला सुरू करतात. ती माझ्याशी जोरजोरात बोलत होती. तिचे बोलणे ऐकून माझ्या मस्तकाची आग पेटली होती. ती मला बोलून खोलीबाहेर निघून गेली. पण मला असे वाटत होते की कोणीतरी मला आग लावून निघून गेले आहे. मला रात्रभर झोप लागली नाही. तिने मला काय समजून घेतले? तिने माझी इतकी इज्जत घेतली की मला अजिबात सहन होत नव्हते. मला असे वाटत होते की तिचा चेहराच बिघडवून टाकावा. तिला काहीही समजत नाही का? ती लहान मुलगी आहे का की तिला प्रत्येक गोष्ट समजवावी लागते? सकाळी नाश्त्याच्या वेळी मी सांगितले की मला 2 दिवसातच पाठवणी करायची आहे. सगळेजण माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. सगळेजण नाश्ता करायचे विसरूनच गेले आणि मला म्हणाले की तुला आता पाठवणीचे का आठवले? आता तर ती शिक्षण घेत आहे आणि आपले आधीच ठरले होते की तिचे शिक्षण झाल्याशिवाय ती या घरात येणार नाही. मी त्या सगळ्यांना सांगितले की तिचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, म्हणून मला तिची पाठवणी 2 दिवसातच हवी आहे. माझे बोलणे ऐकून तिचे वडील म्हणाले की आम्ही आता तिला पाठवू शकत नाही. मी सांगितले का नाही? आता तर आमचे लग्नही झाले आहे. मग तिला पाठवण्यास तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कारण मला दुबईला जॉब मिळाला आहे. जर मी एकदा दुबईला गेलो तर 5-6 वर्ष परत भारतात येणार नाही. माझी इच्छा आहे की मी वैशालीलाही माझ्यासोबत दुबईला घेऊन जाणार आहे. परंतु तुमची इच्छा नसेल तर ठीक आहे. ठेवा तुम्ही वैशालीला आपल्याजवळ 5-6 वर्ष. मी हा निर्णय तुमच्यावर सोडला आहे. मी त्यांना असं काही सांगितलं की कोणालाही विचार करण्याचा वेळ मिळाला नाही. मी तिथून माझ्या खोलीत आलो. मी लग्नाआधी दुबईला जॉबसाठी अप्लाय केले होते. माझ्या एका मित्रामुळे मला दुबईत जॉब मिळाला होता, पण मी त्या सगळ्यांना खोटं सांगितलं होतं की मी परत 5-6 वर्ष येणार नाही. 2 तासाच्या मीटिंगनंतर सगळ्यांनी ठरवले
की पाठवणी करून द्यावी. याआधी सगळे माझ्याकडून निर्णय देतील तेवढ्यात वैशाली म्हणाली की मला आता माझी पाठवणी करायची नाही. तिचे वडील म्हणाले की बेटा 6 वर्ष खूप आहेत. आम्ही तुला 6 वर्षापर्यंत घरात बसवून ठेवू शकत नाही. पण मला कोणत्याही किमतीवर पाठवणी हवी होती. मलाही दुबई जाण्याची इच्छा नव्हती. मला वैशालीशी बोलायचे होते, पण ती मला बोलण्याची संधीच देत नव्हती. मला काही समजत नव्हते की ती माझ्याशी अशी का वागत आहे. तिला इतका घमंड कसला आणि का? माझी आई म्हणू लागली की वैशालीला आता यायचे नाही. ती 6 वर्षे थांबायला तयार आहे. मी आईला सांगितले की मी माझ्या पत्नीशिवाय 6 वर्षे राहू शकत नाही. मी तिला दुबईला घेऊन जाणार आहे. जर तिला इतकाच प्रॉब्लेम आहे तर ती आपल्या आई वडिलांजवळ आमचे तिकीट कन्फर्म होत नाही तोपर्यंत राहू शकते. पण जेव्हा मी इथून जाईल तेव्हा ती माझ्यासोबतच येईल. काही महिन्यातच आमची तिकीट आणि विजा मला मिळाला. कंपनीने मला दुबईत राहण्यासाठी एक छोटासा फ्लॅट दिला होता, कारण मी आमचे मॅरेज सर्टिफिकेट कंपनीला दिले होते आणि त्यांना सांगितले होते की मी माझ्या फॅमिलीसोबत शिफ्ट होईल. म्हणून त्यांनी माझी राहण्याची सोय केली होती. ज्या दिवशी रात्री आमची फ्लाईट होती त्या दिवशी तिचे वडील तिला दुपारी घेऊन आले होते. ती घरी आल्यावर तिने तिचा संपूर्ण वेळ माझ्या कुटुंबियांसोबत घालवला. ज्यावेळेस आम्ही जाण्यास निघालो तेव्हाच ती माझ्या जवळ येऊन उभी राहिली. कधी ती माझ्या आईला भेटून रडू लागली तर कधी माझ्या काकूंना. पण मला कळतच नव्हते की हे रडणं कसलं होतं, कारण ती इथे राहिलीच नव्हती. मी घराजवळ टॅक्सी मागवली आणि टॅक्सीत संपूर्ण सामान ठेवला. ती येऊन टॅक्सीच्या मागच्या सीटवर बसून गेली. मीही तिच्या बाजूला जाऊन बसलो. पूर्ण प्रवासादरम्यान तिचे रडणे पाहून मला खूप राग येत होता. आम्ही काही वेळातच एअरपोर्टवर पोहोचलो. मी तिला सांगितलं की तुझा रडण्याचा कार्यक्रम आता राहू दे. दुबईला फ्लॅटमध्ये सुरू कर. मला विमानात कुठल्याही प्रकारचा तमाशा नको. मी असे बोलताच तिने माझ्याकडे रागाने पाहिले आणि परत तोंड फिरवून घेतले. विमानात ती शांतपणे बसली होती. काही वेळानंतर ती बोलली की तुम्हाला कुठल्या गोष्टीची घाई होती? तुम्ही पाठवणी नंतरही करू शकत होतात व 1-2 वर्षांनी तुम्ही परत आले असते. हो, मी 2 वर्षानंतर परत येऊ शकलो असतो, पण मला तुझ्याशिवाय राहिलं जात नव्हतं. आणि का राहिलं जात नव्हतं मी तुला हे दुबईत गेल्यावर सांगेल. माझे बोलणे ऐकून ती नर्वस झाली. तिने मान खाली झुकवली. नंतर ती काहीच बोलली नाही. काही वेळातच आम्ही दुबईला पोहोचलो. मी टॅक्सी मागवली आणि मी माझ्या मित्रांसोबत फोनवर बोलू लागलो. तो मित्र ज्याने मला दुबईत जॉब मिळवण्यासाठी मदत केली होती. मी त्याला सांगितलं की तू आमची खोली सजवली आहेस का नाही? तो मला म्हणाला की हो, मी तुमची संपूर्ण खोली फुलांनी सजवली दिली आहे. मी त्याला सांगितलं की फिलिंग्स तर आधीच जागरूक झाली आहे. माझा मित्र हसू लागला आणि म्हणाला की मी तुझा संपूर्ण फ्लॅट सजवलेला आहे, पण मी आता माझ्या घरी जात आहे. चावी वॉचमनकडे देऊन जातो. आणि मी त्याला होकार दिला आणि वैशालीचा हात पकडला. पण वैशालीने परत हात सोडण्याचा प्रयत्न सुरू केला. पण आज मला तिचा हात सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला होता. मित्रांनो, कथा खूप मोठी आहे म्हणून 2 भागात लिहिली आहे. दुसरा भाग उद्या नक्की तुम्हाला भेटेल. पुढच्या भागात तुम्हाला नक्की कळेल की वैशाली सुमितपासून का लांब जात होती. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला पुढील भाग ऐकण्याची इच्छा आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.